गुड मॉर्निंग सर्व शिक्षक मित्रांनो, शिक्षक बंधू आणि भगिनींनो. आजच्या तासिकेमध्ये आपण टी-ई-टीला खूप महत्त्वाचा विषय असलेला आपला मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, त्यापैकी आज आपण मानसशास्त्रची एक तासिका आपण घेत आहोत, ज्याचं नाव आहे मानसशास्त्राचं जे काही स्वरूप आहे आणि व्याप्ती, ते आपण आजच्या तासिकेत बघणार आहोत. सुरू करूया आपण आजची तासिका. तर आजच्या तासिकेमध्ये मानसशास्त्राचं जे काही स्वरूप आहे आणि जे काही व्याप्ती आहे ती कशा प्रकारे वाढलेली आहे ते आपण बघूया. मानसशास्त्राचा उगम आणि अर्थ. सर्वात प्रथम आपण मानसशास्त्र म्हणजे काय आणि त्याचा अर्थ आणि त्याचा उगम कुठून झाला याविषयी आपण बघणार आहोत. तर मानसशास्त्र हा खरा इंग्रजी शब्द जो आहे सायकोलॉजी, सायकोलॉजी हा मूळचा जो शब्द आहे हा ग्रीक भाषेतील शब्द आहे आणि ग्रीस या देशातून हा ग्रीक जी भाषा वापरली जाते त्यामध्ये सायकोलॉजी हा शब्द वापरला जातो. तर हा ग्रीक शब्द सायको, ज्याचा इंग्रजीमध्ये अर्थ होतो आत्मा, सायको म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे शास्त्र. तर अशा प्रकारे सायको आणि लोगस या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून मानसशास्त्र म्हणजेच सायकोलॉजी हा शब्द आलेला आहे. तर आपल्याला ते माहिती असलं पाहिजे की सायकोलॉजी हा शब्द कसा तयार झाला. तर सायको आणि लोगस या दोन शब्दांपासून या ठिकाणी सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्र हा शब्द तयार झालेला आहे. 16व्या शतकात रुडॉल्फ गॉकेल या जर्मन तत्ववेत्याने हा शब्द सर्वात प्रथम याचा वापर केलेला आहे. या सायकोलॉजी शब्दाचा सर्वात प्रथम जगामध्ये सर्वात प्रथम जर कोणी वापर केला असेल तर जर्मन जो तत्ववेत्ता होता ज्याचं नाव आहे रुडॉल्फ गॉकेल, या तत्ववेत्यानं सर्वप्रथम सायकोलॉजी या शब्दाचा वापर केलेला आहे. हे सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. चला आता आपण या ठिकाणी सायकोलॉजी शब्दाचा अर्थ आणि त्याचा उगम बघितलेला आहे. आता आपण मानसशास्त्राच्या विविध व्याख्या आणि विचारवंत, मग हा जो शब्द वापरला गेला सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्र, या मानसशास्त्राच्या व्याख्या काय आहेत आणि कोणकोणत्या विचारवंतांनी त्या मांडल्या त्याच्याकडे आपण जाऊया. सर्वप्रथम अरिस्टॉटल या विचारवंत जो आहे त्यांनी मानसशास्त्राबद्दल काय सांगितलंय. मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचं शास्त्र. अरिस्टॉटल यांच्या मते काय आहे, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचं शास्त्र, आत्म्याचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र आहे त्यास आपण मानसशास्त्र असं म्हणतो. असं कोणाचं मत आहे, अरिस्टॉटल. त्याच्यानंतर मॅकडुगल यांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय व्याख्या आहे, तर मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्तनात्मक शास्त्र. म्हणजे या ठिकाणी मानवी, यांनी सांगितलं फक्त अरिस्टॉटलनं की मानवी मनाचं म्हणजे आत्म्याचं या ठिकाणी अभ्यास करणारं शास्त्र आहे, परंतु मॅकडुगल यांनी त्याच्या पुढे जाऊन म्हटलं की मानवी मन, जे काही मानवी मन आहे, आता मन तर आपल्याला माहित नाही कुठं, पण आपलं या ठिकाणी आपण सहज म्हणतो की मला असं वाटतं म्हणजे माझ्या मनाला असं वाटतं. मग त्या मानवी मनाचं अनुभव मिश्रित, कारण आपल्याला अनुभव येतो आणि अनुभवातून आपण शिकतो, म्हणून तो म्हणतो की मानवी मनाचं अनुभव मिश्रित, जेवढे काही अनुभव आपल्याला रोजच्या जीवनामध्ये येतात ते सगळे अनुभव त्या ठिकाणी अनुभव मिश्रित आणि त्याचं वर्णनात्मक, त्या ठिकाणी त्याचं वर्णनात्मक जो काही अभ्यास आहे त्याचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र आहे त्याला म्हणायचं मानसशास्त्र. म्हणजे काय, मॅकडुगल यांच्या मते मानवी मनाचं अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र जे आहे ते आहे मानसशास्त्र. त्यानंतर विल्यम वुंट यांचं काय म्हणणं आहे, यांची काय व्याख्या आहे, मानसशास्त्र हे बोधावस्थेचं शास्त्र आहे. बघा, बोधावस्था सर्वात प्रथम या ठिकाणी हा शब्द त्यांनी वापरला, बोधात जी अवस्था आहे बोधावस्था. तर मानसशास्त्र हे बोधावस्थेचं शास्त्र आहे. यांनीच जर्मनीत लिपझिग येथे मानवी मनाची पहिली प्रयोगशाळा, म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जी काही प्रयोगशाळा होती, पहिली जगामध्ये पहिली जी प्रयोगशाळा आहे मानसशास्त्राची, ती विल्यम वुंट यांनी जी सुरू केलेली आहे. त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात त्याची केलेली आहे. कोणत्या ठिकाणी, जर्मनीमध्ये लिपझिग या ठिकाणी त्यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरुवात केलेली आहे. म्हणजे प्रश्न येतो की मानवी मनाची किंवा मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा, अभ्यास करण्यासाठी पहिली प्रयोगशाळा, कारण प्रयोगशाळा आपण जास्तीत जास्त विज्ञानाच्या बघतो, परंतु मानसशास्त्राची सुद्धा या ठिकाणी जगामध्ये जर्मनीमध्ये लिपझिग या ठिकाणी विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर सिगमंड फ्राइड यांचं काय म्हणणं आहे, तर बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा, या ठिकाणी फक्त विल्यम वुंट यांचं बोधावस्थेचं शास्त्र म्हटले, परंतु या ठिकाणी बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, असं सिगमंड फ्राइड, विल्यम वुंट जे आहेत यांचं जर आपण बघितलं यांच्यामध्ये आणि सिगमंड फ्राइड यांच्यामध्ये थोडा बदल आहे. या ठिकाणी
विल्यम वूड जे आहेत फक्त त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं की बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, परंतु सिग्मंड फ्राइड यांच्या मते बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. आता बोधात्मक आणि अबोधात्मक यामध्ये काय फरक आहे? तर बोधात्मक म्हणजे आपण जी काही माहिती प्राप्त होते, आपल्याला विचार असतील, काही अनुभव असतील किंवा आपले जे काही पंच ज्ञानेंद्रिय आहेत, नाक, कान, डोळा, जीभ, त्वचा यांच्या मार्फत जी काही माहिती मिळते आणि त्या माहितीवर आधारित आपण जेव्हा एखादं ज्ञान प्राप्त करतो, म्हणजे जाणूनबुजून ज्ञान प्राप्त केलं जातं किंवा आकलन प्राप्त केलं जाणारी जी मानसिक अवस्था असते त्याला म्हणतात बोधात्मक अवस्था. आणि अबोधात्मक अवस्था काय असते? तर अबोधात्मक अवस्थेमध्ये नैसर्गिक म्हणजे जाणूनबुजून न करता त्या ठिकाणी आपण ज्ञान प्राप्त करत असतो. उदाहरणार्थ जर म्हणायचं असेल तर घरामध्ये जेव्हा एखादं लहान मूल भाषा शिकतं तर त्या ठिकाणी ते अबोधात्मक असतं, आणि शाळेमध्ये जेव्हा एखादी आपण भाषा शिकतो ती मात्र बोधात्मक असते. अशा प्रकारे या ठिकाणी विल्यम वूड यांचं म्हणणं आहे की फक्त बोधात्मक या ठिकाणी जो काही आपला अभ्यास आहे, बोधात्मक अवस्था जी आहे त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, असं विल्यम वूड यांचं म्हणणं आहे, ज्यांनी पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा लिप्झिग या ठिकाणी सुरू केलेली जर्मनीमध्ये. आणि सिग्मंड फ्राइड यांच्या मते बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. हा फरक मात्र लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर जॉन बी वॉटसन यांच्या मते काय आहे? मानवी वर्तनाचं जो काही शास्त्र आहे म्हणजे मानसशास्त्र, म्हणजे मानवी वर्तन जे आहे, मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे ते म्हणजे मानसशास्त्र. जॉन बी वॉटसन यांचं म्हणणं आहे, त्यांची व्याख्या आहे. मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांच्या मते मानव व मानवेतर इतर जे काही प्राणी आहेत, म्हणजे मानव सोडून इतर जे काही जीव आहे, सजीव आहेत, मानवेतर प्राणी जे आहेत त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. म्हणजे बाकीच्या वरच्यांनी सगळ्यांनी मानवी मनाचं बोधात्मक अवबोधात्मक या गोष्टीवर भर दिलेला आहे, परंतु मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांच्या मते मानवा तर या ठिकाणी मानवाच्या वर्तनाचा अभ्यास तर करतच, परंतु मानवीतर म्हणजे मानव सोडून जे काही प्राणी आहेत यांच्या सुद्धा वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र जे आहे ते म्हणजे मानसशास्त्र होय. अशा प्रकारे या ठिकाणी या विचारवंतांनी आपापल्या व्याख्या मांडलेल्या आहेत. आता पुढे बघूया आपण मानसशास्त्रातील प्रमुख विचार प्रवाह. या ठिकाणी आपण बघू शकतो की मानसशास्त्र जे आहे, मानसशास्त्रामध्ये काही विचारवंत होऊन गेले, त्या विचारवंतांनी आपापले विचार त्या ठिकाणी मांडलेले आहेत. पहिला जो आहे रचनावाद, याच्याकडे आपण जाऊया. विल्यम वूड आणि टिचनेर यांनी आत्मनिरीक्षण तंत्राचा वापर करून रचनावाद मांडलेला आहे. आपण शॉर्टमध्ये घेणार आहोत कारण प्रकरण हे खूप मोठं आहे आणि आपण परीक्षेच्या दृष्टीने शॉर्टमध्ये या सगळ्या गोष्टीवर विचार टाकणार आहोत. रचनावादामध्ये लक्षात काय ठेवायचंय? विल्यम वूड आणि टिचनेर यांनी आत्मनिरीक्षण तंत्राचा वापर करून रचनावाद मांडलेला आहे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरा आहे कार्यवाद. विल्यम जेम्स यांनी मानवी मनाच्या कार्यावर भर देत कार्यवाद मांडलेला आहे. यांनाच मानसशास्त्रात जनक असं म्हटलं जातं. कार्यवाद ज्यांनी मांडला ते होते विल्यम जेम्स आणि यांनाच मानसशास्त्राचं जनक असं मानलं जातं. हा प्रश्न मात्र लक्षात ठेवायचा. मानसशास्त्राचं जनक कोणाला म्हटलं जातं तर त्यांचं नाव आहे विल्यम जेम्स. यांना मानसशास्त्राचं जनक असं मानलं जातं. त्यांच्या मते काय आहे की मनाच्या कार्यावर भर देत त्यांनी कार्यवाद मांडलेला आहे. त्याच्यानंतर मनोविश्लेषकवाद जो आहे तो कोणी मांडला तर सिग्मंड फ्राइड. आपण बघितलं ज्यांनी बोधात्मक आणि अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हटलेलं आहे, त्यांच्या मते त्यांनीच मनोविश्लेषणवाद मांडलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की अचेतन मनाचा अभ्यास करत त्यांनी मानवी मनाचे 3 घटक सांगितलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी जेव्हा त्यांनी मनोविश्लेषणवाद मांडलेला आहे ते करत असताना त्यांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणत्या गोष्टी? ईद, अहंकार आणि सुपरइगो. या 3 गोष्टी त्यांनी जेव्हा आपला मनोविश्लेषणवाद मांडला तेव्हा त्यांनी या 3 घटकांवर माहिती सांगितली आहे. 3 घटक या ठिकाणी त्यांनी नमूद केलेले आहेत. ईद, अहंकार आणि सुपरइगो या 3 गोष्टी त्यांनी आपला जो काही वाद आहे तो वाद या ठिकाणी मांडताना या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुढचा आहे वर्तनवाद. जॉन बी वॉटसन यांनी निरीक्षणीय वर्तनावर भर दिलेला आहे. जेव्हा त्यांनी वर्तनवाद मांडला, कोणी? जॉन बी वॉटसन यांनी जेव्हा वर्तनवाद मांडला तेव्हा त्यांनी जे काही निरीक्षण केल्यानंतर आपल्या वर्तनात जो काही बदल होतो त्या गोष्टीवर त्यांनी भर दिलेला आहे. मानवतावाद कोणी मांडला तर कार्ल रॉजर्स यांनी या ठिकाणी मानवतावाद मांडलेला आहे. त्यांच्या मते स्वइच्छा आणि
वास्तविकीकरण यावर त्यांनी भर दिलेला आहे. जेव्हा त्यांनी मानवतावाद मांडला तेव्हा त्यांनी स्वइच्छा आणि आत्म वास्तविकीकरण यावर त्यांनी भर दिलेला आहे. त्याच्यानंतर बोधात्मक उपपत्ती कोणी मांडल्या तर बोधात्मक उपपत्ती या ठिकाणी मांडणारे जे आहेत अल रिसनेसर यांनी ते मांडलेलं आहे. स्मरण, निर्णय, बुद्धिमत्ता यासारख्या मानसिक प्रक्रियांचा अभ्यासावर त्यांनी भर दिलेला आहे. जेव्हा त्यांनी बोधात्मक उपपत्ती मांडल्या तेव्हा अल्रिस नेसर यांनी काय सांगितलंय की स्मरण, निर्णय आणि बुद्धिमत्ता यासारख्या मानसिक ज्या काही प्रक्रिया आहेत, मानसिक प्रक्रियेवर त्यांनी त्यांच्या अभ्यासावर जेव्हा त्यांनी हा रचनावाद मांडला, या ठिकाणी वाद मांडलेला आहे, त्या बोधात्मक उपपत्ती मांडलेल्या आहेत, तेव्हा त्यांनी त्यावर भर दिलेला आहे. आता या ठिकाणी हे सगळं बघितल्यानंतर महत्वाचं सूत्र आपण लक्षात ठेवायचं आहे. बी बरोबर SOR. आता बी म्हणजे काय? बिहेवियर म्हणजेच काय? वर्तन. वर्तन बरोबर उद्दीपक. म्हणजे आपल्या समोर काहीतरी उद्दीपक त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी जीव काय करतो? त्याला रिस्पॉन्स देतो. म्हणून या ठिकाणी वर्तन बरोबर उद्दीपक, त्यानंतर जीव आणि शेवटी प्रतिक्रिया दिली जाते. अशा प्रकारे बी बरोबर SOR हे लक्षात ठेवायचं आहे. वर्तन बरोबर उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया. हे सूत्र ज्यांनी मांडलं त्यांचं नाव आहे वुडवर्थ. वुडवर्थ यांनी हे सूत्र मांडलेलं आहे. मानसशास्त्राच्या आता ज्या काही शाखा आहेत त्या कोणकोणत्या बघा. सैद्धांतिक, वैकासिक, त्यानंतर सामाजिक, त्यानंतर प्रायोगिक, अपसामान्य, गुन्हेगारी, क्रीडा, औद्योगिक समुपदेशन, शैक्षणिक आणि सगळ्यात शेवटचं बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्रावर आपण विविध तासिका जास्तीत जास्त घेणार आहोत. जास्तीत जास्त प्रश्न आपण त्याच्यावर तयार करणार आहोत. अशा प्रकारे मानसशास्त्राच्या एवढ्या मोठ्या शाखा आहेत, ज्यामध्ये आपल्याला एक शैक्षणिक म्हणजे अध्यापन शास्त्र अभ्यासायचं आहे आणि बालमानसशास्त्र सुद्धा अभ्यासायचं आहे. पुढे जाऊया आपण. या ठिकाणी आजच्या या तासिकेत आपण एवढंच पाहणार आहोत. लगेच आपण दुसरी तासिका जी घेणार आहोत त्या दुसऱ्या तासिकेमध्ये मानसशास्त्राचं वर जे काही बालमानसशास्त्र आहे त्यावर आपण जास्तीत जास्त प्रकाश टाकणार आहोत. पुन्हा लगेच भेटूया आपण दुसऱ्या तासिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.